नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन एका व्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की ठीक असाल। तर सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर नवीन दिवसाची सुंदर अशी छान सकाळ झाली आहे, कारण आज आहे रक्षाबंधन, भावा बहिणीच्या बंधनाचा आज दिवस। तर सकाळ सकाळ नाश्त्याला पहिला उपमा केला, नंतर भेंडीची भाजी वगैरे करायची होती। स्वयंपाक लवकरच आवरून घेतला, कारण परत म्हणलं की रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट करायला थोडासा वेळच लागतो, डेकोरेशन वगैरे करायचं होतं। मग भेंडीची भाजी, चपाती आणि गोडमध्ये बर्फी केली। मी इन्स्टंट बर्फी कशी करायची ना ते तुम्हाला मी सांगते। आणि कोकणातलं हे सुंदर असं वातावरण, त्यात इकडचे सण साजरे करायला खूप जास्त उत्साह येतो। तर मिस्टरांनी राखी आणल्या होत्या, पण काय सांगायचं, घरी मी राखी बनवली होती। आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलीच असेल की मी घरी हाताने राखी बनवली आहे। तर आमची आंघोळ वगैरे सगळं झालं। अनुला खूप उत्साह असतो, कोणताही सण वगैरे असेल ना तर तिला 2 दिवसापासून चालवतो, मम्मी मी ही साडी घालणार बरं का, तू पण साडी घाल। मला ॲक्च्युली ड्रेस घालायचा होता, पण तिने मला बळजबरी साडी घालायला लावली आणि मग तिने घातली म्हणजे मला तर घालावंच लागली। मग तिला मी तयार करत होते आता, कारण तिला खूपच जास्त आवडतं असं मेकअप वगैरे करायला। मला पण खूप आवडतं तिला तयार करायला, म्हणजे त्याच्यासाठी वेगवेगळं असं मी शोधून ठेवत असतं की हे तिला छान दिसेल, ते तिला छान दिसेल। कुठे पण गेली तर तिला घेत असते, कारण मला खूप आवडतं लहान मुलांना तयार वगैरे करायला। ती जन्मायच्या आधीच मी तिच्यासाठी बेल्ट वगैरे घेऊन ठेवलं होतं, म्हणजे मला माहीत नव्हतं मुलगी होणार आहे, पण माझी खूप इच्छा होती की मला एकच पाहिजे आणि एकच मुलगी पाहिजे। आणि माझ्या मिस्टरांना पण सेम फिलिंग होती, म्हणजे त्यांना पण पहिली आणि शेवटची म्हणजे पहिली मुलगी पाहिजे होती। आणि फायनली देवाने आम्हाला छान अशी मुलगी दिली आहे, आणि खूप गोड आहे आणि हुशार तर एवढी आहे ना की तिचं कौतुक करू की तेवढं कमीच आहे। प्रत्येक आई वडिलांसाठी आपली मुलं हे स्पेशल असतातच, तसेच आमच्यासाठी पण आहे। तर इथे अनुची हेअरस्टाईल केली आहे, तुम्ही तर पाहिली व्हिडिओमध्ये कशी केली। आपला विषय कुठालचा कुठे केला, तर आज आहे रक्षाबंधन। भैयाला म्हणलं छान तयार हो आपण छान, म्हणजे आता पुढच्या वर्षी तो इथे असेल नसेल काही माहिती नाही, पण ह्या वर्षी आहे त्यामुळे म्हणलं की थोडंसं चांगलं सेलिब्रेट करूया। मागच्या वर्षी पण आम्ही रक्षाबंधनाला इथेच होतो, पण मागच्या वर्षी एवढं दुःखत होतं ना माझं, मग सिंपल फक्त राखी वगैरे फांदी बस तेवढं झालं। मग यावेळेस म्हणलं थोडंसं चांगलं थोडंसं डेकोरेशन, 1-2 फुलांच्या माळा आहेत त्याच आपण मागे लावू म्हणलं। मग अनुची तर झाली तयारी छानपैकी, आणि हळूहळू माझी पण करून घेतली। रक्षाबंधन हे भावा बहिणीच्या नात्याचं पवित्र असं बंधन आहे। रक्षाबंधन म्हणजे एक धागा नाही, तो आहे प्रेमाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा बंध। आज आम्ही साजरा करतोय भाऊ बहिणीच्या नात्याचा हा सुंदर सोहळा। राखी बांधताना लहानपणीच्या आठवणी पुन्हा डोळ्यासमोर उभ्या राहतात। गिफ्ट्स, गप्पा आणि हसरे चेहरे, हाच आहे या दिवसाचा खरा आनंद। सकाळपासून घरात एकदम उत्साहाचं वातावरण आहे। राखी थाळी सजवली, स्वीट तयार केले आणि सुंदर ट्रेडिशनल कपडे घातले। भावासाठी राखी, गोड पदार्थ आणि छोटंसं गिफ्ट सगळं रेडी आहे। तर बाकी सगळी तयारी झाली होती। आता इथे मी अनुला बांगड्या घालत आहे। बांगड्या त्या खूप दिवसाच्या आहेत, म्हणजे जवळजवळ 1 वर्ष आधीच्या आहेत किंवा 6 महिने आधीच्या असतील। तर त्या तिला बसतच नाही, म्हणजे आधीचे एवढे बांगड्या आहेत की एवढे सगळ्यांनी आणून ठेवल्या, पण आता पण तिला चांदीच्याच बांगड्या मी घालत होते। आता पण घालते चांदीच्या बांगड्या, पण म्हणलं साडीवर थोडंसं मॅचिंग घालावं, पण बांगड्या आधीच्या बसतच नाहीत तिला, मग सगळे आता तिच्यात टाकून द्यावं लागतील। पण म्हणलं की मी आज कशाही करून त्या बांगड्या तिला घालणारच। मग तिला हँडवॉश लावला हाताला, मग बांगड्या घातल्या, आणि मग माझं पण आवरलं बऱ्यापैकी। आणि मग म्हणलं पहिलं डेकोरेशन करून घेते आणि मग राखीचा कार्यक्रम करूया। तर हे माझ्याकडे फुलांच्या माळा आहेत, ह्या गणपतीला आम्ही आणल्या होत्या। ॲक्च्युली ह्या फुलांच्या माळा आहेत आमच्याकडे, गणपतीसाठी आणल्या होत्या, मग तेच मी इथे लावून त्यात सिंपल असं स्वीट डेकोरेशन करणार आहे। आणि हा जो दिवा दिसतो आहे ना, तर हा मी मिशोवरून मागवला आहे। एवढी छान क्वालिटी आहे ना, 2 मागवले आहेत, पण एक मी गावाला पाठवून दिला, म्हणलं एकच माझ्याकडे ठेवावं, कारण मी पण काय सण साजरे करणार, दिवाळी वगैरे सगळे तिकडेच असतं, त्यामुळे मग तिकडे पाठवून दिला एक, आणि एक म्हणलं राहू द्यावं की कोणताही कार्यक्रम सण असेल किंवा गुरुवारचे जे आपले व्रत असतात मार्गशीर्ष महिन्यातले, त्याच्यात खूप छान दिसतो तेव्हा, मग त्यामुळे त्यासाठी मी ठेवला आहे। आणि असं बड्डे वगैरे काय असेल ना, तर त्याच्यामध्ये फक्त थोडंसं पाणी टाकून थोडे वरती फुलांचे पाकळ्या वगैरे टाकले ना खूप छान वाटतात। मी ना असं दारामध्ये ठेवते, अनुच्या बड्डेला वगैरे खूपदा ठेवला असं दारामध्ये, खूप छान वाटतं, किंवा असं समोर, आता दारासमोर नाही पण इथेच मी त्याच्यामध्ये अशी फुलांची माळ ठेवली आणि तिथे ठेवलं, खूप छान वाटत होतं ते। तर फायनली असं सगळं डेकोरेशन माझं कंप्लीट झालं आहे। सिंपल फक्त 2 फुलांची माळ, घाई ती मधली माळ आहे ती मला कडेला लावायची होती, पण ती चुकून मध्येच लागली। ठीक आहे म्हणलं, चला आता जे आहे ते ना त्यात ॲडजस्ट करू। खाली सगळा जे डेकोरेशनचं अजून पण भरपूर सामान होतं, पण ते म्हणलं की नको आता, बस सिंपल आणि स्वीट बरं आहे। मग ते सगळं सामान खाली ठेवलं डेकोरेशनचं। पूजेची थाळी मी तयार केली, आणि हे जी बर्फी आहे ना ही मी स्वतः बनवली आहे, म्हणजे इन्स्टंट फक्त 1 मिनिटात बर्फी बनवली आहे।
आता ती कशी बनवली ना ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. छान असं डेकोरेशन करून घेतलं आणि भैयाला बसवलं. मग मी पण त्याला ओळायसाठी गेले. छान त्याचं ऑक्शन वगैरे केलं आणि नंतर राखी बांधली. आणि ती बर्फी कशी बनवली तुम्हाला मी सांगते. सोपी रेसिपी आहे. बिस्किट घ्यायचे 2, कोणते पण जे आपल्या क्रीमचे जास्त बिस्किट घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं नॉर्मल पिठी साखर, थोडंसं तूप टाकायचं आणि थोडंसं दूध टाकायचं. बर्फीचा आकार द्यायचा त्याला. म्हणजे इतकी सिंपल आणि स्वीट एवढी भारी लागत होती ना, म्हणजे वाटत पण नव्हती की बिस्किटाची म्हणून. झाली बर्फी. त्याचा फक्त एक गोळा तयार करायचा. अशा तुम्ही भरपूर करू शकता. आता मी 2-3च केल्या आणि मग ते आतमध्येच ॲडजस्ट केलं. आता मिस्टरांचा तर इथे उपवास होता पण आमच्यासाठीच मग सकाळी जेवण वगैरे बनवलं होतं, त्यामुळे मग 2-3च बनवल्या. आता इथे बर्फी तो जास्त नको म्हणला, मग मी खूप थोडी चारली, त्यामुळे आम्ही इथे हसलो आता. तर मग आता त्याच्यासाठी मी बनवली ती राखी. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलीच असेल की माझ्या भावासाठी आणि एक मिस्टरांसाठी म्हणजे डुगू अनु आहे ना ती भांडणार होती मिस्टरांना. मग त्यांच्यासाठी तसे 2 राख्या बनवल्या होत्या पण मिस्टरांनी पण खूप साऱ्या राख्या आणल्या. मग काय सगळ्या राख्या अशा ठेवल्या होत्या मी इथे. आता अनु तिच्या पप्पाला राखी बांधत आहे कारण त्यांची पण बहीण इथे नाही म्हणलं. मग अनु म्हणली की मी बांधते राखी आणि तिला खूप इच्छा आहे की अशी राखी वगैरे बांधायला. तिचे भाऊ वगैरे, तिच्या तर चुलत भाऊ आहे पण तो आता तिकडे आहे, त्यामुळे मग इथे मामाला आणि पप्पाला राखी बांधली तिने. मामाला पण बांधत होती, म्हणजे तिला खूप आवडतं असं सेलिब्रेट करायला असे सण वगैरे. भैयासोबत सेल्फी वगैरे काढला आणि तिला पप्पानी पैसे दिले राखी बांधली म्हणून. तर तिला पैसे तिचे खिशात ठेवते म्हणे. आता साडीला कुठे खिसा असतो का, पण चालू होतं तिचं. नंतर वातावरण खूप छान झालं. पाऊस तर काय कंटिन्यू चालूच होता. आजच्या दिवशी पण पावसाने अजिबात दांडी मारली नाही. आजच्या दिवशी पण पाऊस मोकार पडला. साडी ही मला खूप जास्त आवडते नेसायला, पण तिच्यामध्ये काम करू शकत नाही, त्यामुळे चेंज वगैरे केलं. आमचं सेलिब्रेशन वगैरे सगळं झालं. तर मी तुम्हाला सांगते की अनुला फक्त TV पाहायला लागतो. म्हणजे हे फक्त एका महिन्यात झाले आहे. आता ती 3.5 वर्षाची होत आली. एवढा दिवस तिने कधीच TVसाठी हट्ट केलं नाही, पण आता 1 महिना झाला एवढा हट्ट करते की काय सांगायचं. नंतर मी तुम्हाला तिथेच बाय केलं, पण त्यानंतर आम्ही ग्राउंडला पण गेलो 5 वाजता. मी, माझी फ्रेंड आणि अनु. थोडंसं काम होतं ग्राउंडवर पण, आणि म्हणलं की थोडंसं यावं फिरून. पण इतका पाऊस सुरू झाला ना, त्या पावसात तिथे कुठेच अडोसा पण नव्हता कुठे थांबायला. मग त्या पावसातच असंच आमचं चालू होतं. थोडंसं अनुच्या डोक्यावर, अनुला भिजू नाही म्हणून तिच्या डोक्यावर ओढणी दिली. आणि वातावरण पाहताना तुम्ही कोकणातलं इतकं प्रसन्न सुंदर असं वातावरण आहे, पूर्ण हिरवं हिरवंगार सगळीकडे. तर अनुच्या डोक्यावर हे दिली ओढणी. ती म्हणते की नवरी नटली काळीबाई सुपारी फुटली असं गाणं म्हणत होती. तर एवढं छान वातावरण झालं. तर घरी आल्याच्या नंतर कडधान्याला मोड आले होते बऱ्यापैकी. बघा तुम्ही पाहू शकता इतके छान मोड येतात कडधान्याला. याची ना एक सिक्रेट ट्रिक आहे, ती मी त्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ आहे की कडधान्याला मोड कसा आणू शकतो. तो व्हिडिओ नक्की एकदा चेक करा. चला, या कडधान्यासोबत, या छान वातावरणासोबत आणि आजच्या रक्षाबंधनसोबत आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. कसा वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये. आणि आमची अनु कशी दिसत आहे शेवटी हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला बाय.